अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या ठिकाणी असलेला कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अडत व्यापारी आणि शेतकऱ्यांची एका व्यापाऱ्याकडून जवळपास 1,75,00,000 रुपयांनी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणामध्ये एकाच आरोपीला अटक करण्यात आली होती। मात्र ज्या मुख्य आरोपी आहेत अलका सुनील अग्रवाल यांना अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनाच्या वतीने अटक न केल्यामुळे आज बघू शकता माझ्या मागे पाठीमागे एक जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा जन आक्रोश मोर्चा जो आहे हा मुख्य आरोपी जे आहेत त्यांच्या घरासमोर जाऊन त्या ठिकाणी नारेबाजी देण्यात आली होती। प्रशासनाचा एका प्रकारे निषेध करण्यात आला होता की मुख्य आरोपीला अद्यापपर्यंत ज्या प्रकारे अटक नाही झालेली आहे त्यांना अटक करा अशी घोषणा दिली। माझ्यासोबत काही अडत व्यापारी आहेत आणि शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, काय सांगाल? हा जो मोर्चा आज काढण्यात आला होता काय नेमकं याचं कारण होतं, काय मागणी आहे? या मोर्चाचे कारण आमचे जे माजी पंचायत समितीचे सदस्य आहेत, वंचित बहुजन आघाडीचे सुनील तामखाने हे अडते आहेत आणि त्या कृषी उत्पन्न मार्केटचे अध्यक्ष आहेत त्यांच्या असोसिएशनचे। त्यांनी आम्हाला कळवलं आणि आम्ही सुद्धा त्या वर्तमानपत्रामध्ये पाहिलं की यांची दलाल आपले जे अडते आहेत त्यांची व्यापाऱ्यांची खूप मोठी इथं अडचण निर्माण झाली की त्यांच्यावर अन्याय केला। एक हे अग्रवाल कंपनी आहे, सुनील अग्रवाल आणि केवल अग्रवाल आणि अलका अग्रवाल या दोन बाप बेट्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले, गुन्हा दाखल केला, परंतु आज पाहतो त्याची भूमिका कुठे बजावली गेली नाही। आणि त्यांचे जे मुख्य आरोपी आहे अलका अग्रवाल यांना सोडत आहे। मी पोलीस प्रशासनाला विचारतो की या अलका अग्रवाल आहेत ह्या मुख्य आरोपी आहेत, त्यांच्या नावाने ते कंपनी आहे। अडते लोकांनी या व्यापाऱ्यांनी त्यांच्यावर भरोसा केला की शेतकऱ्याचा हा कास्तकाराचा पिकवलेला माल हा अडते आपल्या जवळचे असतात व्यापारी, त्यामुळे त्यांच्यावर भरोसा शेतकरी करतो आणि त्यांना हा माल देतो। त्यांनी तो माल त्यांच्याजवळ परिपूर्ण पैसा नसल्यामुळे एका या कंपनीला दिला आणि हे कंपनी अग्रवाल यांनी फसवणूक केली सालासर ट्रेडर्सने। म्हणून यांना ताबडतोब त्या महिला ज्या अलका अग्रवाल यांना ताबडतोब यांनी पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि कोर्टात सादर करावे। अगर यांनी हे केले नाही तर 28 तारखेला यांचं तिथं मार्केटमध्ये उपोषण आहे। त्या उपोषणाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, तालुक्याच्या माध्यमातून आणि एक शेतकरी म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा देऊ अशी इथं आम्ही गृहीत धरतो। सालासर ट्रेडर्सच्या माध्यमातून ही 1,75,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे। काही अडत व्यापारी आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासोबत जाणून घ्यायला काय सांगाल? दादा, आपण अध्यक्ष आहात अडत व्यापारी असोसिएशनचे, काय नेमका प्रकार घडला होता आणि काय मागणी आहे? हा नेमका प्रकार आमची आर्थिक फसवणूक झालेली आहे, त्याने आमचा विश्वास संपादन करून फसवणूक केलेली आहे। तर आमची एकच मागणी आहे की जे मुख्य आरोपी आहेत त्याला अटक करण्यात यावी। जेवढे पैसे पोलीस शासनाच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून रिकवर होतील पहिले ते, कारण की हे जे अडते आहे हे की घरचे परिपूर्ण नाही आहे। हे काही अडते हे रोजगार करतात, तिथे रोजगार म्हणून काम करतात, काही लोकांना बँकेचं लिमिट करून व्यवसाय करतात। असं या व्यवसायात फसवणूक झाली तर आता त्याच्यावर अशी वेळ आली आहे, उद्या जर त्याचं घर सील झालं, बँकेचे MI वर लोन काढलं, ते जर पैसे नाही भरले तर त्याचे घर सील लागेल। त्यासाठी आम्हाला तात्काळ रिकवर पाहिजे आणि मुख्य आरोपीला अटक पाहिजे। तात्काळ आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे आणि त्याचप्रमाणे जी फसवणूक झालेली आहे अशा मुख्य आरोपीला अटक झाली पाहिजे, हीच एक मागणी घेऊन आज अडत व्यापारी असतील, शेतकरी असतील किंवा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। माझ्यासोबत आणखी शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत जाणून घ्यायला काय सांगाल? ही फसवणूक जी झालेली आहे, पोलीस प्रशासन कुठेतरी निष्काळजीपणा करत असं नाही, पोलीस प्रशासन याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीये। कारण जे सालासर ट्रेडिंगचे जे संचालक आहे, जी प्रोप्रायटर आहे ती अलका अग्रवाल आहे, त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि जर त्यांना अटक केली तरच या लोकांचे पैसे मिळतील। आमची मागणी आहे की लोकांना पैसे मिळाले पाहिजे, परत मिळाले पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडून त्यांनी माल खरेदी केला किंवा ज्या अडत्या करून त्यांनी तो माल खरेदी केला त्या सुनील अग्रवालला अटक केली, त्यांच्या वडिलांना अटक केली, परंतु ज्या सालासर ट्रेडिंग या कंपनीच्या ज्या मालक आहेत, समजा प्रोप्रायटर आहेत, त्या अलका आहेत, त्या अलका अग्रवाल यांना अटक करून लोकांचे पैसे देण्यात यावे। आणि जर असं झालं सर, ट्रेडिंग कंपनीच्या ज्या संचालिका आहेत अलका अग्रवाल यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने अद्यापपर्यंत का पडद्याआड टाकल्या जात आहे, हा एक प्रश्न विचारला जातोय। अडत व्यापारी आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासोबत जाणून घ्या काय तुमचे पैसे किती आहेत? माझे 3,87,421 रुपये आहे आणि यांनी विश्वास संपादन करून आमच्याकडून माल घेतला आणि पैसे घेऊन आज देतो उद्या देतो करून तारीखा दिल्या आणि पैसे दिले नाही। सगळ्यांचे बाकीच्या लोकांची टोटल जर केली तर 1,75,00,000 सर्वांचे पैसे आहेत आणि हे पैसे पोलीस माध्यमातून काही रिकवर झाले,
काही आमचं असं म्हणणं आहे की त्याच्या घराचं सील करून त्याचं घर मालमत्ता जप्ती करून त्याच्यातून जे पैसे मिळतील ते आमच्या सर्व अडत्यांना पोलीस माध्यम प्रशासनातर्फे किंवा बाकी याच्यातर्फे वाटप करावा. जर असं झालं नाही तर आमचा 28 तारखेपासून उपोषणाला सुरुवात करू. आरोपींची मालमत्ता जप्त करावी, त्याचप्रमाणे जे मुख्य आरोपी आहे सालासर ट्रेडिंग कंपनीच्या अलका सुनील अग्रवाल यांना अटक करावी, हीच एक मागणी घेऊन आज जर पाहायला गेलं कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूरचे आडत व्यापारी आणि शेतकरी वर्गांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढलेला आहे. नव्हेच तर ज्या अलका अग्रवाल आहे त्यांच्या निवासस्थानासमोर सुद्धा यांनी मोर्चा नेऊन घोषणाबाजी केल्याचं समोर आलेलं आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला.